जोगेश्वरी म्हणजे दहीहंडीची पंढरी म्हटलं जातं आणि इथे बरेच गोविंदा पथक आहेत जोगेश्वरीमध्ये. तर आता नवीन एक गोविंदा पथक उदयास आला आहे, काय पूर्ण माहिती द्याल, काय सांगाल? आता हे आमची सिद्धिविनायक गोविंदा पथक म्हणून हा नवीन उदयास आलेला आहे. यावर्षी या पोरांनी सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून जवळजवळ 2 महिने त्या लोकांचं प्रात्यक्षिक चालू होतं आणि आता ते नावारूपाला म्हणजे कसं संपूर्ण हे तुमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे याच्या पुढे. आणि याच्या पुढेही ती लोक म्हणजे या प्रकारे पूर्ण कार्यक्रम आयोजित करतील. पथक हे खोलायचं ही संकल्पना कुठून आली, काय वाटतं? म्हणजे पोरांच्या कशा इच्छापूर्तीमुळे त्याच्यामुळे जास्तीत जास्त हे करण्यात आलं, की सर्व पोरांचा आवड आणि त्याच्यामुळे हे पूर्ण म्हणजे त्या म्हणजे त्यांची जिद्द चिकाटी त्याच्यामुळे ते लोक जास्तीत जास्त त्या गोष्टीच्या मागे उभ्या राहून म्हणजे आता सर्वीकडेच गोविंदा पथकाचं आपलं हे चाललेलं आहे. त्या हिशोबाने या गोष्टी आता जोगेश्वरी पंढरी म्हटल्यावरती कारण काय तुम्ही आता बघितलं तर जोगेश्वरी गल्लोगल्लीमध्ये या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत. बरोबर. तसंच यावर्षी पोरांनी जिद्द पकडून सर्व एकत्र आलेत. त्याशिवाय हा आमचा म्हणजे राहुल साळवी हा म्हणजे हे आहे कोच आहे. ते ह्याने जरा मनावरती जास्त हे घेतल्यामुळे ते जास्त प्रमाणात ते उदयास आले. साधारणतः कुठल्या वयोगटातील मुलं इकडे आहेत? जास्त तर 18+ आहेत. 18, 20, 21 असेच आहेत. अच्छा, 18 ते 21. 18 ते 21, 24 म्हणजे सगळ्या एजची आहेत इकडे मुलं. मोठी माणसं 2 महिन्यांचा जो कालावधी होता, आपण जे प्रॅक्टिस केलात त्यामध्ये कुठल्या थरापर्यंत आपण पोहोचलात आणि कुठला थर करण्याचा विक्रम तुम्ही करणार आहात आता 27 तारखेला? आमची अपेक्षा 5ची पण नव्हती, पण आमची 6 आम्ही 4 वेळा लावलेत या हफ्त्यामध्ये आणि आम्ही 7ची ट्राय लावणार आहे. एकूण किती मुलं आहेत आपल्याकडे आता पथकामध्ये? 70 ते 80 मुलं आहेत आपल्याकडे. मुलं आहेत. आणि ते बाकी असे जमावही करणारे 20-25-30च्या घरात आहेत. म्हणजे बाकीचे जे सपोर्टिंग म्हणतात ना ते म्हणजे 25-30च्या घरात वाटतं आता पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये सहभाग घेण्याचा इच्छा आहे का आपल्याला? चालेल, प्रयत्न तर चालला आहे. म्हणजे आता तुमचं म्हणता ना तुमचा सहभाग आणि बाकीचा म्हणजे आमचं म्हणजे भोलेनाथाचा आता आशीर्वाद आणि त्या पोरांची जिद्द चिकाटी त्याशिवाय सर्वांचा आशीर्वाद असेल तर आम्ही पुढच्या प्रो गोविंदाला नक्कीच जाऊ. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, पुत्र हनुमान की